लिव्हिंग वर्ल्ड या संदर्भात आज आपलं तिसरं लेक्चर आहे. तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण सध्या डिस्कस करायलो प्लांट्स मधलं अडॅप्टेशन, बरोबर आहे का? आणि सर्वात सुरुवातीला आपण अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. आता ग्रासलँड म्हणजे काय? गवताळ प्रदेश ज्यामध्ये बुशेस म्हणजे खोटी झाडे असतील, ग्रास गवत असेल, अशा एरियाला आपण कोणता म्हणतो? ग्रासलँड एरिया म्हणतो. आता या ग्रासलँड एरियामध्ये जे ग्रास प्रेझेंट आहे मेजरली गवत, या गवताचं वैशिष्ट्य काय असतं बरं? की यांच्यामध्ये जे रूट्स आहेत ते कसे आहेत? फायब्रियस रूट्स आहेत. आता या फायब्रियस रूट्सचं वैशिष्ट्य काय सांगितलं तुम्हाला? की वनस्पतींची जी मुळं आहेत ही जमिनीमध्ये काय असतात? अशी पसरलेली असतात. पण आता पसरलेली असल्यामुळे काय होतं की प्रिव्हेंट सॉइल इरिजन. सॉइल इरिजन म्हणजे काय? जमिनीची धूप. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की पाऊस जास्त पडला तर पावसासोबत काय होतं बरं? माती वाहून जाते. तुम्ही या अगोदर शिकलेलं आहे की 2.5 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. मग ही माती जर वाहून गेली, सुपीक माती ज्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असतं, तर मला सांगा जे आपल्या सुपीक जमिनी त्या नापीक होतील ना. मग माती वाहून जाऊ नये म्हणून आपण सांगतो की प्लांटेशन करा. म्हणजे काय करा? झाडे लावा, झाडे जगवा. मग आता याच्यातही अशी झाडे लावायची आहे आपल्याला की जे झाडांनी रूट्स कोणते पाहिजे? त्यांचे फायब्रियस रूट्स पाहिजे. कारण त्यामुळे काय होईल? त्यांची मूळ जास्त दिशेला पसरतील आणि ते मातीला काय करतो? धरून ठेवतील. म्हणजे जमिनीची धूप थांबवणे हे फायब्रियस रूट्सचं वैशिष्ट्य आहे. आणि हे रूट्स कोणत्या प्लांट मध्ये प्रेझेंट असतात? ग्रासलँड प्लांट्स मध्ये. त्यानंतर इन इक्वेटोरियल रिजन. इक्वेटोरियल रिजन कोणतं आहे बरं? तुम्हाला माहित असेल की सपोज ही आपली अर्थ आहे, तर या अर्थ मध्ये वरचा आणि खालचं काय बरं? याला तुम्ही नॉर्थ पोल म्हणता, उत्तर ध्रुव, आणि खालचं काय आहे? साऊथ पोल, दक्षिण ध्रुव. आणि जे पृथ्वीच्या मध्यातून जाणारं जे अक्षवृत्त असतं त्या अक्षवृत्ताला काय म्हणतो आपण? इक्वेटर, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? विषुववृत्त. जिथे सूर्यकिरणे वर्षभर नपळून पडतात, जिथे जंगल प्रदेश कसा आहे? दाट आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात झाडे त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. म्हणजे वनस्पतींची संख्या सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात असते? विषुववृत्तीय प्रदेशात. पण आता पहा, इक्वेटोरियल रिजन जो आहे हा ग्रासलँड एरियामध्येच येतो. कारण इथं जंगल जर पाहिलं आपण, डेन्स म्हणजे घनदाट स्वरूपाचं काय आहे? जंगल आहे. तिथं आपण पाहिलंय की सनलाईट, सूर्यप्रकाशासाठी वनस्पतींमध्ये काय असते? स्पर्धा असते, कॉम्पिटिशन असतं. आणि विषुववृत्तीय भागामध्ये जे अॅनिमल्स आपल्याला या गवताळ प्रदेशामध्ये आढळतील त्यामध्ये मेजर आहे टायगर, वाघ असेल, एलिफंट, हत्ती असेल, डिअर, हरिण असेल. ओके. त्यानंतर काही थंड प्रदेश सुद्धा आहे पहा, की ज्या ठिकाणी आपल्याला गवताळ प्रदेश म्हणजे ग्रास लँड दिसून येईल, है ना. मग आता ज्या ठिकाणी गवत आहे मात्र थंडी जास्त आहे ना, थंडीचा प्रदेश आहे, जिथं बर्फवृष्टी वगैरे होत असेल, तर अशा रिजन मध्ये जो ग्रास आहे ते जास्त उंचीचं असतं का? जास्त उंचीचं गवत हे कोणत्या प्रदेशामध्ये आहे? इक्वेटोरियल प्लेन म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. पण ग्रासलँड मध्ये जो ग्रास आहे कोल्ड रिजन मधला तो कसा आहे? कमी उंचीचा, त्याला आपण खुजे गवत म्हणू, है ना, कमी उंचीचे गवत. आणि म्हणून या मध्ये तुम्हाला कोणते अॅनिमल दिसून येतील? रॅबिट, ससासारखे. ओके. त्यानंतर जे वास्ट मिडोज आहेत, वास्ट मिडोज म्हणजे काय? कुरण, जिथं गवताचा एक विशिष्ट प्रदेश असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कुरण म्हणतो. तर या वास्ट मिडोज हे जनरली कुठे असतात पहा? हिली एरियाज म्हणजे डोंगर उतारावर आपल्याला जास्त करून कुरण दिसतील. त्यानंतर जे प्लेन्स आहेत, प्लेन्स म्हणजे त्याला एक तुम्ही मैदानी प्रदेश म्हणा किंवा पठारी प्रदेश म्हणा, तर अशा एरियामध्ये तुम्हाला ग्रासलँड प्लांट्स हे दिसून येतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण तर ते आहे पॅरासिटिक प्लांट्स. आता आपल्याला पाहायचंय पहा अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर काही वनस्पती कशी माहितीये का की दुसऱ्यांसाठी घातक आहेत. येते लक्षात? दुसऱ्यांसाठी घातक म्हणजे कसे? की त्या पॅरासिटिक म्हणजे नुकसान पोहोचवतात.
काही इन्सेक्टिव्हिरीज सुद्धा आहे, काही वनस्पती अशा आहेत त्या कीटकांना खातात, अशा सुद्धा आहेत व्हीनस फ्लायट्राय सारख्या. ठीक आहे, त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊ. पहिल्यांदा पॅरासिटिक प्लांट्स, यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे डॉडर, ज्याला आपण किसकुटा सुद्धा म्हणतो, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, अमरवेल. आता या अमरवेलचं वैशिष्ट्य काय आहे किसकुटाचं, तर पहा, सपोज एक वनस्पती, इथे एक वनस्पती आहे, त्याचं मी एक लीफ घेतो. ओके, आता हे काय करते माहितीये का, आता जनरली हे जे डॉडर किंवा किसकुटा म्हणलो तर याचा रंग पिवळा आहे. कसा आहे, पिवळा. आता सपोज या पानामध्ये असे ते पसरलेले आहेत. ओके, आता इथं सांगितलं पहा तुम्हाला की त्याचं जे स्टीम आहे, खोड, हे कोणत्या रंगाचं आहे, येलो रंगाचं. घेतलं की मी येलो बरोबर. त्यानंतर वायर एक आहे का, वाटायला का वायर सारखं, म्हणजे त्यानं ही जी दुसरी वनस्पती तिच्या वरती आता जगणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं सांगितलं पहा, पहिली गोष्ट म्हणजे की डॉडरचं वैशिष्ट्य काय आहे, अमरवेलचं लिफलेस. तिला पान आहे का, ज्यांच्यामध्ये पानच नाही त्या वनस्पती काय करू शकत नाही, फोटोसिंथेसिस करू शकत नाही. कारण पहा, स्टीम आहे, स्टीम तरी हिरवं पाहिजे होतं. याबद्दल आपण पाहिलं होतं, डेझर्ट प्लांट पाहिला होता, कोणता आपण, निवडुंग, बरोबर का. तर काय पाहिलं होतं बरं आपण निवडुंगामध्ये, कॅक्टस है ना. त्यामध्ये पाहिलं की आपण खोड हिरवं होतं है ना, पानांचं रूपांतर कशामध्ये झालं होतं, काट्यामध्ये झालं होतं, थोर्स मध्ये, आणि प्रकाश संश्लेषण कशा सायन करू लागले, स्टीम. खोड हिरवं होतं, पण याच्यामध्ये खोड पण हिरवं आहे का, नाही. पानं पण आहेत का, नाही. म्हणजे यांच्यामध्ये काय नाही, कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. त्यानंतर ऑस्ट्रेरियल ऑर सकिंग रूट्स, ज्याला मराठीमध्ये आपण शोषक मुळे म्हणतो. काय म्हणतो आपण मराठीमध्ये, शोषक मुळे. म्हणजे अन्न आणि पाणी ह्या ज्या वनस्पती आहे, यांना आता काय बरं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, दुसऱ्यावर जगायले, पॅरासिटिक आहे, आणि म्हणून फूड आणि वॉटर यासाठी ते दुसऱ्या वनस्पतीवर डिपेंड. म्हणजे ही वनस्पती जी हिरव्या रंगाची दिसते, आता त्याच्यावरती जगणार. त्या वनस्पतीपासून काय मिळणार, अन्न मिळवणार, पाणी मिळवणार. कोणी दिलं आहे, त्यांची जी मूळ आहे, जे त्यांना अन्न आणि पाणी दुसऱ्या वनस्पतीपासून मिळवून देतात, त्याला म्हणायचं ऑस्ट्रेरियल किंवा सकिंग रूट्स. ऍब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट सेल. आता हे जे पिवळ्या रंगाचं मी तुम्हाला दाखवलं, हे काय आहे बरं, हा आहे डॉडर किंवा त्याला म्हणायचं तुम्ही किसकुटा, अमरवेल. आणि हे जी दुसरा नवीन वनस्पती दिसते तुम्हाला, दुसरी ज्याच्यावरती जगायली, तो प्लांट कोणता आहे, होस्ट प्लांट. काय म्हणायचं त्याला, होस्ट म्हणजे काय, त्याच्यावरती जगायली, बरोबर आहे का. आता किसकुटा काय करणार, अमरवेल, की या वनस्पतीपासून अन्न आणि पाणी काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार आहे, शोषून घेणार आहे. कारण त्याच्याकडे काय प्रेझेंट आहे, शोषक मुळे, म्हणजे सकिंग रूट्स प्रेझेंट आहे, बरोबर. आता होतं काय पहा, रूट्स पेनिट्रेट अप टू कंडक्टिंग व्हेसल ऑफ होस्ट प्लांट. म्हणजे होस्ट प्लांटचे जे कंडक्टिंग व्हेसल्स आहेत, पहा, कंडक्टिंग व्हेसल्स दोन पद्धतीचे असतात. पहा, कंडक्टिंग व्हेसल हे किती पद्धतीचे असतात, दोन. एक असतं पहा झायलम, काय असतं, झायलम, आणि दुसरं असतं फ्लोएम. काय असतं, फ्लोएम. आता झायलम म्हणजे काय, रसवाहिन्या, सॉरी जलवाहिन्या. झायलम म्हणजे काय, जलवाहिन्या. जलवाहिन्या म्हणजे याच्यातून काय वाहील बरं, वॉटर. आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या, याच्यामधून काय वाहील, फूड, म्हणजे ग्लुकोजचं वहन होईल, बरोबर आहे का. आता हे जे लीफ आहे, या लीफचं जर तुम्ही पहा, पानाला जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं ना, त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक शीर दिसते आणि उपशिरा दिसतात का. तर पानाला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये पहा, त्याच्यात तुम्हाला लहान लहान शिरा दिसतील. त्या शिरा म्हणजे काय, जसं आपल्या रक्तामध्ये आपल्या बॉडीमध्ये काय आहे, रक्तवाहिन्यामधून काय वाहतं, रक्त. तसं प्लांट मध्ये जर पाहिलं आपण, तर प्लांट मध्ये दोन प्रकारचे व्हेसल्स प्रेझेंट आहे. एक आहे झायलम आणि दुसरा आहे फ्लोएम. म्हणजे आता पहा, हे जे मी काढलं इथं, लक्षात घ्या, वाटल्यास मी कलर चेंज करतो इथं. पहा, आता हे जे मी इथं
दाखवायलो. हे काय आहे? वनस्पतीच्या वेन्स आहे, आयदर ते झायलम किंवा फ्लोएम असतील. मग याच्यामध्ये काय आहे बरं? वॉटर आणि फूड काय आहे? प्रेझेंट आहे. मग आता ही जी वनस्पती आता मी सांगितली, याची जी रूट्स आहेत, हे रूट्स कुठपर्यंत जातात बरं? त्या वनस्पतीच्या कुठपर्यंत जातात? पेनिट्रेट, म्हणजे जोपर्यंत त्याला होस्ट सेल मधून काय मिळत नाही? अन्न आणि पाणी. म्हणजे काय काय ऍब्झॉर्ब करणार? ते फूड पण ऍब्झॉर्ब करणार आणि वॉटर पण ऍब्झॉर्ब करणार. आता या सर्व वनस्पती जर पाहिल्या आपण तर अमरवेल सारख्या या परजीवी आहे, कारण दुसऱ्यावर जगायला, म्हणून त्यांना काय म्हणायचं? पॅरासिटिक प्लांट्स. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर आहे फंगी. आता फंगी तुम्हाला माहित आहे सॅप्रोफायटी है ना, मृतोपजीवी असते. आता फंगी मध्ये काय नाही बरं? क्लोरोफिल नाही. त्यांच्यामध्ये सेल वॉल असते, मात्र क्लोरोफिल नाही, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही. म्हणजे नो फोटोसिंथेसिस. काय ना तुम्ही? नो फोटोसिंथेसिस, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही. मग अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड आहे. ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ्स, ज्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. आपल्या बॉडीमध्ये ना आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये मेजर कंटेंट असतो ग्लुकोजचा. कशाचा? ग्लुकोज. आणि ग्लुकोज जे आहे हे स्टोअर कशाच्या स्वरूपामध्ये होतं? ग्लायकोजिन. कुठं? लिव्हर मध्ये, आपल्या यकृतामध्ये. तसं प्लांट मध्ये जे ग्लुकोज आहे ते कशाच्या स्वरूपामध्ये असतं? स्टार्चच्या स्वरूपामध्ये. कशाच्या स्वरूपामध्ये? स्टार्च. आणि अशा स्टार्ची फूड स्टफ आहे, जसं की भाकरी असेल, ब्रेड असेल, ब्रेडची स्पेलिंग चुकलेली तर ब्रेड असेल, तर अशा पदार्थावर बुरशी लागते. कधी पाहिलं का? पावाचा तुकडा जर खूप दिवस उघडा ठेवला त्याला काय काळसर पदार्थ लागतो पा, ती बुरशी असते. म्हणजे बुरशी त्याच्यावर जगायली. फंगी हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड. आणि ती बुरशीचा पावाचा तुकडा जर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की फंगीला जी मुळं असतात ना, ही थोडी फायबर सारखी असतात. आणि त्या ब्रेडवर पसरली म्हणजे त्याच्यापासून काय ऑब्टेन करायली? ती फूड ऑब्टेन करायली. असं हे सॅप्रोफायटिक नेचर कोणाचं असतं? फंगीचं. फायनली पाहू आपण इन्सेक्टिव्हेरियस प्लांट्स, कीटक पक्षी वनस्पती. आता वनस्पतीच्या वाढीसाठी काही न्यूट्रिएंट्स लागतात पा, त्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल. याच्यात मेजर कोण असतो? नायट्रोजन. आता एक लक्षात घ्या, हवेमध्ये किती पर्सेंट नायट्रोजन आहे? 78%. 78% हवेमध्ये काय आहे? नायट्रोजन प्रेझेंट आहे. पण वनस्पतींना डायरेक्ट तो नायट्रोजन वापरता येतो का? नाही. तर त्या नायट्रोजनचं स्थिरीकरण आवश्यक आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो त्याला. आणि हे करण्याचं काम काही बॅक्टेरिया करतात, ॲझॅटोबॅक्टर, रायझोडियम है ना, असे करत असतात. परंतु हे जे वनस्पती आहे ना, यांना नायट्रोजन मिळतच नाही. आता नायट्रोजन नाही मिळालं काय होतं पहा? दीज प्लांट्स डिफिशियंट ऑफ नायट्रोजन. डिफिशियंट म्हणजे काय? कमतरता. त्यांच्यामध्ये कशाची कमतरता आहे? नायट्रोजनची कमतरता आहे. ते कन्झ्युम इन्सेक्ट फॉर नायट्रोजन. आणि म्हणून नायट्रोजन त्यांना मिळावं म्हणून त्यांची मजबुरी आहे. त्यांना कोणाला खावं लागतं? इन्सेक्ट. सामान्यपणे काय बघतो आपण की प्राणी हे कोणाला खातात? वनस्पतीला खातात. परंतु अशा सुद्धा काही वनस्पती आहे की जे कीटकांना, म्हणजे कीटक सुद्धा काही प्रकारचे अॅनिमल्स आहेत. पहा, असं सांगितलं तर विश्वास येणार नाही की असं होऊ शकतं का की एखादं वनस्पती प्राण्याला खाऊ शकतं. तर ते शक्य आहे. ते शक्य कोणामध्ये आहे? ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप, फिशर प्लांट, ज्याला आपण घटपर्णी म्हणतो. हे अशा वनस्पती आहेत या कीटक भक्षी आहेत. म्हणजे यांना नायट्रोजनचा अभाव असल्यामुळे नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना कसं, कोणाला? कीटकांना काय करावं लागतं? डायजेस्ट करावं लागतं. पहा, एक स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. आता पहा, तुम्ही सोप ठेवता का? साबण. तर ते बऱ्याच वेळेस तुमचं कंपोस्ट घ्या. तुमचा कंपोस्ट ओपन केला आपण, अशी त्यांची पानं असतात. आणि कीटक तिथं सेन्सिटिव्ह आणि विशेष म्हणजे हे अट्रॅक्ट करतात. कीटकाला काय वाटतं माहितीये का? हा फ्लावर आहे. काय आहे? फ्लावर. म्हणजे फुलासारखे रंग असतात त्यांच्या पानाच्या आतल्या बाजूला, लाल रंग, गडद जांभळा रंग, हे की नाही. मग
कीटकांना वाटतं की आपण काय करू, त्यामध्ये जाऊन रस ऑप्टेन करू, त्यांना फुल वाटतं, ते त्यांच्यासोबत धोका होतो बा, आणि ते आतमध्ये गेलं की ते ट्रिगर काय होतं, क्लोज करतं. क्लोज केल्यानंतर त्या कीटकाला ते काय करतं, डायजेस्ट करतं. म्हणजे कीटकांना खाणारी इन्सेक्टिव्हेरियस प्लांट्स आहेत. ते अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. म्हणजे एकदा का त्याला टच केला की त्याच्यात सेन्सरी ऑर्गन्स असतात, लगेच तो कॅप्टिव्ह म्हणजे ते जेल सारखं बंद होऊन जातं आणि कीटकांना ते खाऊन टाकतात. एक्झाम्पल सांगितलं मी, ड्रॉसेरा, व्हिनस फ्लायट्रॅप अँड फिचर प्लांट. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अडॅप्टेशन इन अॅनिमल्स संदर्भात डिस्कस करू.